नमस्कार. मी सारंग काका. दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. माझा चॅनल मी काही पैसे मिळावे म्हणून काढला नाही. मी रिटायर वय 65 वर्षाचं माझं वय आहे. मला काहीतरी नवीन नवीन शिकायला आवडतं म्हणून मी हे करतो. त्यातनं कोणाला फायदा होतो आहे त्यांनी फायदा करून घेणे, त्यांना पटत नाही त्यांनी सोडून देणे. कारण प्रत्येक खेळाचे टेक्निक वेगळं असतं, प्रत्येकाचे बोट वेगळं असतं, प्रत्येकाचे जजमेंट होतं. त्याप्रमाणे प्रत्येक खेळाडू वेगवेगळ्या प्रकारे खेळतो. परंतु काहीसं गायडन्स आणि कोचिंग मिळालं तर त्यामध्ये प्रगती निश्चित होते. एखादी गोष्ट आपल्याला नाही पटली तर ती करायची नाही, पटली तर करायला काही हरकत नाही. तसं कॅरममध्ये दुसऱ्याचं ग्रीप बघून आपण ग्रीप करणं हे कॉन्फिडंट होत नाही. ज्यावेळेला तुम्ही स्वतः अभ्यास कराल, स्वतः हे ग्रीप तयार कराल, खेळून खेळून ते तुम्हाला शक्य आहे. मग बिगिनर्स आहेत ते काय कट मारायच्या सगळ्या नादात असतात. जिंकायचं असतं, प्रत्येक गोष्ट जिंकायची असते. पण जिंकायला वेगवेगळे शॉट. आता जे शॉट काही अवघड शॉट, पुढचा पंच मारून इथं जाऊन डबल तिब्बल राऊंड वगैरे जे शॉट आहेत, हे अवघड जरी असले तरी सोपं आहे. हे सोपं होण्यासाठी मी एक आज तुम्हाला म्हणजे तुम्ही ते प्रयत्न करा. माझं एक जजमेंट आहे. मी बुद्धिबळ पूर्वी खेळायचो. त्यावेळेला माझ्याच पांढऱ्या असल्या तर माझ्या पांढऱ्या चालीचाच विचार करून खेळायचा. नंतर थोडा अभ्यासानंतर बुद्धिबळ खेळात प्रतिस्पर्ध्याची चाल काय आहे, तो कुठं येणार आहे, त्या हिशोबावर आपण हे करणार आहे. तसंच या कॅरममध्ये जशी घोड्याची आडवी घरी चाल आहेत, तसं हा आता मी समजा या सोंगटीला मारलं, आता या सोंगटीला मारल्यानंतर स्ट्रायकर कुठं गेला. आपण ऑर्डिनरी साधं गेम पाहताना लोकांना कट बघतो. कट तर एकदा बसला की सोंगटी पाहतो, स्ट्रायकर कुठं झाला गेला पाहत नाही. इंटरनॅशनल मॅचेस ते सर्वसाधारण घरगुती मॅचेसपर्यंत स्ट्रायकर खेळल्यानंतर कुठं जाऊन थांबतो इथपर्यंत कटपेक्षा स्ट्रायकर रेडी करा. तुमच्या गेममध्ये बरंच फरक पडेल. तुम्हाला डबल शॉट टेबल शॉट आरामात सुचतील. ही माझी टीप आहे. थँक्यू.